सबकी नजर से बचती बचाती मैं सजना तेरे पास हूँ। में समंदर खुशी का लिए वो जीती रही सारे जग के लिए। मेरा हुक्का बड़ा नशीला जानम हुक्का बड़ा। अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेला लोरी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबतच अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीते लिहिलेली आहेत. अल्ताफ साहेब शेख यांचा 2018ला वेडा BF रिलीज झालेला या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेली हे माझे दुर्वेश बाबा कव्वाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 11 करोडच्या पुढे झालं होतं. या चित्रपटाचं यश पाहून अविनाश कोटकर आणि राजू रावणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनानं गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती. साईराम क्रिएटिव्ह वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या मोशी येथील मिराज सिनेमागृह येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कौठणकर, दिग्दर्शक राजू रेवणकर, संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख, सुधीर कुमार हजेरी, सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, उर्मिला धनगर, प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत. DOP कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार अली शेख, शान कक्कर, रणजित दास, अभिलाषा खैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे तर आर्ट राजमाळी, मेकअप केतन, कॉस्ट्युम्स संगीता चौरे आणि आरती पाटील, लाईन प्रोड्युसर शहाजहा शेख, प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप किरण सिद्दीदी आदी उपस्थित होते. प्रेक्षकांसह अल्ताफ शेख या चित्रपटातली गाणी, संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखे आहे. अल्बम सॉन्ग वगैरे नाही आहे. पुढचा आता रिसेंटली माझा एक गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर बायोपिक केलेले आहे, कर्मयोगी आबासाहेब. रिसेंटली आता तो सिनेमा सेन्सरला जातोय माझा. एक 3 ते 4 महिन्यात तो रिलीज होईल. त्याच्यात मराठी आणि हिंदीतले जवळजवळ 28 सेलिब्रिटी आहेत. हा पिक्चर काय प्रतीक करतो, म्हणजे कशावरती डिपेंड आहे, लोकांनी का बघावं? हा पिक्चर लोकांनी बघण्याचं कारण आहे की आई आणि मुलींचं जे नातं आहे त्या नात्यावरती हा पिक्चर. मला वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वेगवेगळे अनुभव आलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस मी नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचं काम करतो. नवीन बाबतीत जे सांगितलं गेलेलं आहे, तर मी आणि अल्ताफ भाई लवकरच मनोज जरांगे यांच्यावर सेकंड जो आहे तो पिक्चर करण्याच्या तयारीत आहोत. आमचं अजून त्यावर काम चालू आहे. म्हणजे ठीक आहे, प्रोफेशनल अनाउन्समेंट नाही आहे, परंतु जरांगेवर आमचं लिखाण चालू आहे. जरांगेंसोबत जे कोपर्डीची घटना, कोर्ट प्रकरण होतो त्याच्याविषयी आमचं अजून संशोधन आणि लिखाण चालू आहे. निश्चितच आपल्या बाबतीत आम्ही सांगतो. पहिला चित्रपट अजून रिलीज झाला नाही, तर तुम्ही दुसऱ्या चित्रपटाची घोषणा. चित्रपट त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. आमचा चित्रपट जवळपास जो आहे त्याला आम्ही त्याचा नव्या खा निश्चित करायच्या तयारीत आहोत आणि आमचं पूर्ण फक्त कोर्टावर असेल आणि क्राईमवर असेल. असं वेगळं काय असणार आहे दुसऱ्या चित्रपट? फक्त जे कोर्टात घटना घडली होती, कोपर्डीच्या आरोपीवर जो भरण्यात हमला झाला होता, जे प्रकरण चाललं होतं, ती यामागची कथा असते. ओके. मी अभिनेत्री नेहा शिंदे. हे अल्ताफ शेख सर म्युझिक डायरेक्टर आहेत आणि लोरी हा मूवी प्रदर्शित झालेला आहे, तो पाहण्यासाठी मी आज इथे आले आहे. या मूवीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अल्ताफ शेख सरांची टीम, राजू रेवणकर हे दिग्दर्शक आहेत, त्यांची टीम, या सर्वांनीच या मूवीसाठी खूप मेहनत घेतली आहे. तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी, ही एक फॅमिली मूवी आहे, तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये येऊन ही मूवी पहा. आपली कास्टिंग कशी झाली, चित्रपटादरम्यान काय पुढे चित्रपट 2-3 ठिकाणी शूट झाले. मी पुण्यातल्या शूटमध्ये होते. माझा यामध्ये लीड विलन रोल आहे, नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे. मॅडम, तुम्ही चित्रपटामधला एखादा डायलॉग? हां, बरोबर. भूलना मत, रागिणी नाम है मेरा. लोरी या चित्रपटाचं मी माझ्याकडे काम राजू रेवणकर म्हणून घेऊन आले होते. माझा 2018ला वेडा BF रिलीज झाला होता, त्याचं सक्सेसफुल चांगलं झालं होतं. त्याच्यानंतर राजू रेवणकर माझ्याकडे ते अविनाश कोटणकरांना घेऊन आले. म्हणजे की तुमचं गाणं वर्ल्ड बुक रेकॉर्डला रेकॉर्ड झालेलं आहे, तर आपलं पुढचं म्युझिक करायचं आहे.
तर पुढचं म्युझिक करायचं त्यांनी मला गाणं लिहायची संधी दिली. गाणं लिहायची संधी दिल्यानंतर माझे मित्र सुधीर कुमार हजारी जे लखनौचे आहेत, त्यांना मी फोन केला, असं असं आपल्याला काम आलं आहे, करायचं आहे. ते म्हणे अल्ताफभाई तुम्ही असेल तर मी करणार. तर अशा पद्धतीने आम्ही 4 गाणे आम्हाला गाण्यासाठी काम भेटलं, आम्ही काम केलं. ज्यावेळेला गाण्यांचं काम करत असताना सुरेश वाडकर आम्हाला बोलले की मोहम्मद रफीच्या स्टाईलमधलं मला गाणं गायला जे गाणं आहे ते ओ ममता की मोर. आणि आता हे माझे पार्टनर आहेत, त्यांना पण तुम्ही काहीतरी विचारा. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.